ठरलं तर मग मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागात प्रतिमा पूर्णाईचा निरोप घेते. तेव्हा पूर्णाची हळवी होते आणि प्रतिमाला म्हणते की असं पाहुण्यांसारखी येतेस आणि जातेस. तेव्हा प्रतिमा सांगते की असं नाही आहे पूर्णाई, मी नंतर परत कधीतरी येईनच की. आणि तसंही माझ्याकडे आता फोन आहे, आपण हवं तेव्हा फोनवरती एकमेकींना पाहूही शकतो ना. त्याचनंतर पूर्णाची अस्मिता प्रियाला जोरजोराच्या हाका मारून बोलावून घेते. अस्मिता आल्यानंतर तिला सांगते की या दोघी आता घरी जायला निघाल्या आहेत. प्रतिमा सायलीची भेट घेते. ती सायलीजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिला म्हणते की मी येते बाळा. तेव्हा मधुभाऊ देखील हात जोडून प्रतिमाचा निरोप घेतात. मधुभाऊ ज्यावेळी प्रतिमाला सांगत असतात की परत तुम्ही कधी याल त्यावेळी मी इथे असेनच असं नाही आहे, परंतु आज तुम्हाला भेटलो, बोललो, बरं वाटलं. इतक्यात मुद्दामच प्रिया म्हणते की माझा आजचा दिवस इतका छान गेला आहे ना. प्रिया मुद्दामच मधुभाऊंना प्रतिमाशी काहीच बोलू देत नाही. ती सांगते की ज्यावेळी मी अस्मिताला भेटते, तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारते ना, तेव्हा मला नेहमीच छान वाटतं. अस्मिता तर हवेतच उडायला लागते. चक्क प्रियाने तिच्या तोंडून अस्मिताचं कौतुक केलेलं असतं. प्रतिमा पूर्णाईचा सुद्धा निरोप घेते. पूर्णाई प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद देतात आणि नंतर परत भेटायला यायला सांगतात. तेव्हा प्रिया तिथे प्रतिमाला सांगते की आई, आपल्याला लवकर निघायला हवं आहे, कारण आपण बाबांना काहीच सांगून आलेलो नाही आहोत. बाबा वाट पाहत असतील ना. प्रिया मुद्दामच प्रतिमाला तेथून घेऊन जाते. परंतु प्रियाचं काम तर फत्ते झालेलं असतं, कारण तिने अर्जुन सायलीमध्ये गैरसमज निर्माण केलेले असतात. सायलीने चिठ्ठी फाडून टाकली असं अर्जुनला वाटत असतं आणि तोचपर्यंत तिकडे अर्जुन हाच विचार करत असतो. तो मोठ्या शॉकमध्ये असतो. अर्जुनने त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती आणि सायलीने ती चिठ्ठी फाडून टाकली, परंतु ती खरी चिठ्ठी नव्हती हे मात्र अर्जुन चैतन्याला माहितीच नसतं. अर्जुन इकडे खूपच हर्ट झालेला असतो. तो स्वतःला त्रास करून घेतो आणि म्हणतो की माझी चिठ्ठी फाडून टाकली. मिसेस सायलीना माझ्या इमोशन्सची काही कदरच नाही आहे. तेव्हा चैतन्य अर्जुनला समजावतो की हे बघ, नक्कीच काहीतरी गडबड झाली असावी, आपण पाहूयात ना. अर्जुन चिडूनच त्याला म्हणतो की कसली गडबड. अर्जुनची चिडचिड होत असते. तो सगळा राग चैतन्यावरतीच काढतो. तो म्हणतो की कसली गडबड, एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये आय लव्ह यू लिहिलं होतं ना, सहज स्पष्टपणे वाचता येऊ शकत होतं, परंतु त्यांना माझ्या इमोशनची कदरच नाही आहे. हवं तर त्यांनी मला सर्वांच्या समोर ओरडले असताना तरी चाललं असतं, परंतु तसं नाही केलं त्यांनी. मी ही चिठ्ठी का दिली म्हणून त्यांनी मला जाब विचारला असता तरी देखील चाललं असतं यार चैतन्य, परंतु ती चिठ्ठी फाडून त्यांनी डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकली. अर्जुन खूपच हर्ट झालेला असतो, खूप वाईट मनस्थितीत असतो. तेव्हा चैतन्य त्याची समजूत घालतो की हे बघ, डस्टबिनमध्ये चिठ्ठी फेकणं हे जरा जास्तच झालंय त्यांच्याकडून. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, तुलाही असंच वाटतंय ना. परंतु चैतन्याचा मात्र एका गोष्टीवरती ठाम विश्वास असतो की सायली असं करणार नाही आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. परंतु अर्जुन त्याच्यावरती विश्वासच ठेवायला तयार नसतो. स्वतःच खूप मोठा गैरसमज करून घेतो आणि तो म्हणतो की कसली गडबड चैतन्य, त्यांचं ना माझ्यावरती प्रेमच नाही आहे. अर्जुनच्या मनात भीती बसते. अर्जुन चैतन्याला म्हणतो की याचा अर्थ असाच की मिसेस सायली आता मला सोडून, हे घर सोडून कायमच्या निघून जातील. त्या मला सोडून जाणार आहेत चैतन्य. अर्जुन वेड्यासारखं बडबडायला लागतो. तेव्हा चैतन्य त्याच्यावरती चिडतो, त्याच्यावरती ओरडतो. हे बघ अर्जुन, टोटल सायलेन्स, शांत हो, आता तुझ्या तोंडून एक शब्दही निघायला नाही पाहिजे. तेव्हा तिथे अर्जुन उलट चैतन्याला सांगतो की तेच तर मिळाले ना मला चैतन्य, टोटल सायलेन्सच मिळाला आहे मला. चैतन्य देखील चिडलेला असतो. दोघंही फक्त एकमेकांवरती आरडाओरडाच करत असतात. चैतन्य अर्जुनला समजावतो की अर्जुन, अरे जरा मला विचार तरी करू देत ना. अरे माझ्या डोक्यात एखादी जर प्लॅनिंग असेल तर ते आपल्या कामी येऊ शकते ना. तुम्हाला विचार करण्याची संधीच देत नाही आहेत अर्जुन. तेव्हा अर्जुन चिडूनच चैतन्याला सांगतो की तुला तेवढेच तर जमतं ना चैतन्य, तुझे ना सगळे डायलॉग्स माझा पाठ झाले आहेत, आता मला विचार करू देत, मी काहीतरी मार्ग काढतो, असंच ना. चैतन्याला शंका असते की काहीतरी गडबड आहे. सायली असं अर्जुनच्या प्रेमाची चिठ्ठी वाचून फाडून फेकून नाही देणार. तिने नक्कीच रागाच्या भरात का असेना परंतु जाब तरी विचारलाच असता, परंतु ती पूर्ण शांत आहे म्हणजेच गडबड आहे.
तर चैतन्य तिथे अर्जुनला बजावतो की आता नाही ते शांतपणे बसायचं आणि तोंडातून चकार शब्दही नाही काढायचा, मी आलोच, असं म्हणत चैतन्य खालती निघून जातो. तेव्हा अर्जुन त्याच्यावरती चिडतो आणि त्याला म्हणतो की जा, तू पण जा. इथे सिच्युएशन काय आहे, इथे माझी साथ द्यायची सोडून तूही जातोयस ना, निघ मग. आणि त्यानंतर अर्जुन तिथेच बसून स्वतःला त्रास करून घेत असतो. तर इकडे ज्यावेळी प्रिया प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते तेव्हा प्रिया इतकी खुश असते की जाऊन ती रविराजांच्या जवळ बसते, त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून खूप खुश असते. ती म्हणते की बाबा, मला ना तुमची खूप आठवण येत होती. प्रतिमाला देखील कौतुक वाटत असतं की बाप लेकींचं एकमेकांवरती किती जीव आहे. रविराज तिथे प्रियाला विचारतात की असं 2-3 तासामध्ये कोणाला कोणाची आठवण येत असते का तन्वी? तेव्हा प्रिया सांगते की असं काय करताय बाबा, आपण फॅमिली आहोत ना, आणि तसंही सकाळपासून मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहते ना. त्यानंतर प्रिया रविराजांना सांगते की बाबा, मला ना जास्त थकायला झालं आहे, मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करते. आणि प्रिया तेथून निघून जाते. प्रिया खरं तर या कारणासाठी खूप खुश असते की तिने अर्जुनच्या प्रेमाच्या चिठ्ठीचा डाव हाणून पाडलेला असतो. रविराजांना कळत नसतं की प्रिया एवढी इतकी खुश का आहे. रविराज तिथे प्रतिमाकडे येतात आणि तिला विचारतात की तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? नाही म्हणजे असं घरात राहून एकमेकांची आठवण काढणं जरा विचित्रच वाटतंय मला. तेव्हा तिथे प्रतिमा उत्तर देते की आम्ही पूर्णाईंकडे गेलो होतात. तेव्हा रविराज म्हणतात की तरीच. ते विचारतात की आता या पोरीने अजून काही उपद्व्याप करून नाही ना ठेवले? रविराजांना चांगलीच शंका असते की प्रिया काही ना काही कुरघोड्या करणारच. परंतु प्रतिमा त्यांना सांगते की नाही, तन्वी अगदी मनापासून चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आहे. खरं तर घरातून निघताना मला देखील तसंच वाटलं होतं, परंतु ज्यावेळी आम्ही सुभेदारांच्या घरी गेलो ना, ती खूप छान वागली तिथे. अस्मिताशी मनमोकळेपणाने गप्पा झाल्या आहेत ना, म्हणून कदाचित तिचा मूड छान असावा. त्याचनंतर रविराज प्रतिमाला सांगतात की आज संध्याकाळी आपली सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा प्रतिमा जराशी उदास असते. रविराज विचारतात की काय झालं, तुला भीती वाटते आहे का? तेव्हा प्रतिमा मान हलवून नकार देते. रविराज सांगतात की हे बघ, या ट्रीटमेंटनंतर तू खूप बरी होणार आहे, या ट्रीटमेंटचा तुलाच फायदा होणार आहे. मला मान्य आहे की अपॉइंटमेंट खूप उशिराची आहे, परंतु आपण जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊयात. आणि तसंही माझ्या एका स्टुडंटला मला जाऊन भेटायचं आहे, तिथे एक 5-10 मिनटं लागतील, चालेल ना? तेव्हा प्रतिमा होकार देते आणि तीही तिच्या रूममध्ये निघून जाते. तर तोचपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य नक्की काय गडबड आहे ते चेक करण्यासाठी किचनमध्ये जायला निघालेला असतो. तो सुरुवातीला अंदाज घेतो की किचनमध्ये कोणी आहे का. त्याचनंतर चैतन्य चोर पावलाने पटकन किचनमध्ये जातो आणि डस्टबिनमध्ये सायलीने ज्या चिठ्ठीचे तुकडे करून टाकलेले असतात ते सगळे तुकडे गोळा करून खिशामध्ये टाकतो आणि त्यानंतर किचनमधून पसार होतो. ज्यावेळी चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये परत जातो, अर्जुन त्याला विचारतो की काय झालं चैतन्य, मिसेस सायलीशी बोलण्यासाठी गेला होतास का तू? काय म्हणाल्या त्या? तेव्हा चैतन्य उत्तर देतो की अर्जुन, अरे असं डायरेक्ट कोण विचारतो? पुन्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो की मग कुठला तीर मारण्यासाठी गेला होतास तू आणि हे काय घेऊन आला आहेस? चैतन्य अर्जुनला सांगतो की सायली वहिनीने ज्या चिठ्ठीचे तुकडे करून फेकून दिले होते ना, तेच तुकडे मी घेऊन आलो आहे. तेव्हा अर्जुन वैतागतो, त्याच्यावरती ओरडतो की चैतन्य, अरे मिसेस सायलीने त्या चिठ्ठीचे नाही, माझे हर्टचे तुकडे केले आहेत आणि माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी मुद्दाम ते सगळे इथे घेऊन आलायस का? चल ते बाहेर फेकून दे आधी. तुला कळतंय का चैतन्य, बाहेर फेकून दे. अर्जुन खूप चिडचिड करत असतो. तेव्हा चैतन्य ज्यावेळी त्या चिठ्ठीचे तुकडे जोडून ती चिठ्ठी पाहायला लागतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो आणि त्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड होती आणि काय गडबड घडली ते त्याच्या समोर असतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे हे नक्की काय आहे ते बघ तरी. अर्जुन चैतन्याजवळ येतो आणि त्याच्यावरतीच खेकसतो की काय आहे बोल. चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुझ्या प्रेमाची रवा आणि साखर कधी झाली? तेव्हा अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुनही ती चिठ्ठी जोडून पाहायला लागतो आणि म्हणतो की हे काय, मिरची पावडर, कांदे, बटाटे, हे चैतन्य तू काय घेऊन आलायस नक्की? तू भलतीच कुठली तरी चिठ्ठी घेऊन आला असशील. तेव्हा चैतन्य सांगतो की नाही अर्जुन, त्या डस्टबिनमध्ये सायली वहिनीने चिठ्ठी हीच फेकली होती. अर्जुन चैतन्याला एक गोष्ट कळत नसते की त्यांनी जी चिठ्ठी ठेवली होती ती चिठ्ठी नक्की कुठे गायब झाली.
अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे त्याच तर कपाखाली मी माझी लव चिठ्ठी ठेवली होती, मग ती कुठे गेली? दोघेही त्याच गोष्टीचा विचार करत असतात. तर काही वेळाने सायली ज्यावेळी किचनमध्ये तिने हार्ट शेपची अर्जुनसाठी जी बिस्किटे बनवलेली असतात ती एका बरणीमध्ये भरत असते, तेव्हा सायली खूपच अपसेट असते. विचार करते की मी एवढी मनापासून अगदी प्रेमाने अर्जुन सरांसाठी ही बिस्किटे बनवली होती, ना त्यांनी याचा रंग बघितला ना आकार. आता मी काय करू असं विचार करत सायली तिचं काम करत असते. अचानकपणे तिथे चैतन्य व अर्जुन येतात. त्या दोघांनाही अर्जुनची लव चिठ्ठी शोधायची असते की ज्याच्यावरती अर्जुनने प्रेमाची कबुली लिहिली होती, परंतु ती चिठ्ठी तर प्रियाने गायब केलेली असते. त्या दोघांना ही गोष्ट माहितीच नसते आणि जाऊन ते किचनमध्ये इकडे तिकडे शोधाशोध करत असतात. सायली त्यांना विचारतेही की तुम्ही नक्की काय शोधतायत, तेव्हा अर्जुन तिला उत्तर देतो की फार काही नाही आहे, तुम्ही करा तुमचं काम करा. अर्जुन चैतन्य दोघेही किचनचा कानान कोपरा शोधत असतात. त्यांना ती चिठ्ठी काही करून हवी असते, परंतु त्यांना ती चिठ्ठी कुठेही भेटत नसते. त्याचनंतर अर्जुन चैतन्य डायनिंग टेबलच्या वरती त्याच्या कार्पेटच्या खाली वगैरे सगळ्या ठिकाणी चेक करत असतात, परंतु त्यांना ती चिठ्ठी कुठेही भेटत नसते. ज्यावेळी अर्जुन चैतन्य डायनिंग टेबलच्या खालच्या बाजूला शोधाशोध करत असतात, सायली त्यांच्याकडेच पाहत असते. सायली त्यांना विचारते की अहो तुम्ही नक्की कसली शोधाशोध करतायत, मला सांगा मी तुमची मदत करेन. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की नाही काही नाही, एवढं महत्त्वाचं नाही आहे आणि तुम्ही तुमचं काम करा ना, आमची मदत करण्यासाठी तुम्ही काय याल. त्यानंतर पुन्हा दोघेही चिठ्ठीचा शोध घेत असतात. सायली तिथे अर्जुनला म्हणते की तुम्ही नक्कीच काहीतरी महत्त्वाची गोष्ट शोधताय का, म्हणजे इथे का शोधताय किचनमध्ये, असं नक्की महत्त्वाचं काय हरवलंय तुमचं, असं सायलीने विचारता क्षणी अर्जुनच्या तोंडातून निघून जातं की चिठ्ठी. चैतन्य अर्जुनला वेळीच थांबवतो. सायली म्हणते की चिठ्ठी, कसली चिठ्ठी. तेव्हा अर्जुन गडबडलेला असतो, काय सायलीला उत्तर द्यावं कळत नसतं. तर चैतन्य पटकन सायलीसमोर थाप मारतो की चिठ्ठी नाही आहे. अरे अर्जुन काही कसा बोलतोस रे, काय झालं माहिती आहे का, एक कागद हरवला आहे, एवढा काही नाही आहे महत्त्वाचा, सापडेल आम्हाला. तेव्हा अर्जुनही चैतन्याचे बोल बोलतो. तो सांगतो की हो हो कागदच हरवला आहे, भेटेल आम्हाला. सायली पुन्हा प्रश्न सुरू करते की कागद आणि तोही कोरा, कोरा कागद का शोधताय तुम्ही, असं पुन्हा सायलीने विचारल्यानंतर अर्जुन चुकून बोलून जातो की नाही नाही कोरा नाही आहे तो, त्याच्यावरती मी लिहिला आहे ना. त्यानंतर अर्जुन स्वतःलाच थांबवतो. अर्जुन घाई गडबडीमध्ये सगळं काही सायलीला सांगून बसणार असतो, परंतु वेळीच त्याने स्वतःला थांबवलेलं असतं. तो चैतन्याकडे पाहत असतो आणि थोडासा घाबरलेला असतो. सायलीचे प्रश्न थांबता थांबत नसतात. आता तर सायलीला जाणूनच घ्यायचं असतं की ती दोघं ज्या कागदाची शोधाशोध करतायत त्या कागदावरती असं अर्जुनने काय लिहिलं होतं की त्या कागदासाठी अर्जुन चैतन्य स्वतःची केसेसची कामं सोडून शोध घेत आहेत. अर्जुन चैतन्याला आता सायलीला काय उत्तर द्यावं तेच सुचत नसतं. सायली त्यांना विचारते की मगाशी ना मला किचनमध्ये एक कागद सापडला होता, परंतु त्या कागदावरती तर जुन्या वाहन सामानाची यादी लिहिली गेली होती, म्हणून ती चिठ्ठी मी फाडून डस्टबिनमध्ये फेकून दिली. तेव्हा अर्जुनचा आत्ता कुठे विश्वास बसतो की चैतन्याचे म्हणत होता ते खरं होतं की अर्जुनच्या प्रेमाची चिठ्ठी सायलीपर्यंत पोहोचलेलीच नाही आहे. सायली तिचे प्रश्न काही थांबवतच नाही. ती पुन्हा पुन्हा अर्जुनला तेच विचारते की कसला कागद होता, तुम्हाला एवढा महत्त्वाचा आहे का तो, कशासाठी हवा आहे. तेव्हा अर्जुन गडबडलेला असतो, पूर्ण गोंधळून गेलेला असतो. अर्जुन तिथे सायलीला उत्तर द्यायला जातो की हो मी त्या कागदावरती लिहिलं होतं. अर्जुन पुढे आता सांगणार इतक्यात चैतन्यच मध्ये बोलतो की त्याच्यावरती ना फोन नंबर लिहिला होता, एका महत्त्वाच्या क्लायंटचा फोन नंबर होता, तो मला आत्ताच आम्हाला हवा होता आणि तो सापडत नाही आहे कागद, त्यामुळे अर्जुन हायपर झाला आहे. आता चैतन्याने थाप मारून वेळ निभावून नेलेली असते. अर्जुनही सायलीला तेच सांगतो की हो चैतन्य म्हणतोय ते बरोबर आहे, तो फोन नंबरच भेटत नाही आहे. अर्जुन सगळं प्रकरण चैतन्यावरती छेकतो. तो सायलीच्या समोरच चैतन्याला धारेवर धरतो आणि त्याला विचारतो की चैतन्य, अरे एवढा महत्त्वाचा कागद साधा जपून ठेवता आला नाही तुला, माती खाल्लीसच ना. तेव्हा चैतन्य रागाने विचारतो की काय, मी माती खाल्ली आहे, कोणी माती खाल्ली आहे सांगू का. तेव्हा अर्जुन घाबरतो कारण सायली समोरच असते. अर्जुन चैतन्याला म्हणतो की नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं,
तेव्हा सायली त्या दोघांनाही थांबवते आणि म्हणते की प्लीज तुम्ही असं दोघेही अस्वस्थ होऊ नका. मी एक काम करते, जर इतकाच महत्त्वाचा तो कागद असेल तर मी देखील शोधाशोध करण्यात तुमची मदत करते आणि जर तो कागद मला भेटला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तेव्हा अर्जुन पुन्हा गोंधळून जातो. सायलीला तो सांगतो की तुम्हाला कागद तो सापडला तर? तेव्हा चैतन्य मुद्दामच अर्जुनला विचारतो की तर काय अर्जुन, उत्तर दे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, सापडला तर आणून द्या माझ्याकडे. त्याचनंतर संध्याकाळी सायलीने सगळे काही कामाचे आवरावर केलेली असते. त्याचनंतर ज्यावेळी सायली किचनमध्ये काम करत असते, ती तिच्या रूममध्ये पाणी घेऊन जाणार असते. तेव्हा सायली विचार करते की प्रेमात पडलेली माणसं अगदी माझ्यासारखीच वागत असतील का? मी अर्जुन सरांसाठी हर्ट शेपची बिस्किटं बनवली होती, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही झाला. आता नक्की पुढे काय करू मी? इथे आई असायला हव्या होत्या. त्या असत्या तर मी त्यांना विचारू शकले असते की त्या ज्यावेळी बाबांच्या प्रेमात पडल्या होत्या तेव्हा त्या माझ्यासारख्याच सैरभैर झाल्या होत्या का? त्यानंतर सायली स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारते की मग आता कोणाला विचारू जाऊन, कोणाची मदत घेऊ? तेव्हा कुठे सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिच्या लक्षात येतं की मधुभाऊ एकमेव अशी व्यक्ती आहेत जी सायलीला काहीतरी हिंट देऊ शकते. सायली विचार करते की मधुभाऊच आहेत. ते वत्सला काकूवरती अजूनही किती प्रेम करतात. त्या काळामध्ये देखील प्रेमविवाह करणारे मधुभाऊच होते. आता तेच मला मार्ग दाखवू शकतात. तर इकडे ज्यावेळी प्रिया जोरजोराने गाणी गात असते तेव्हा नागराज रूममध्ये येतो आणि तिच्यावरती ओरडतो की गप्प बस, उगाचच तू माझ्या कानावरती अत्याचार करू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते की अत्याचार, उलट तुम्हाला तर तुमचं ना नशीब वाटायला हवं की प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार हिचे स्वर्गीय सूर तुमच्या कानांवरती पडतायत. प्रिया नागराजला सांगते की मी ना आज खूप खुश आहे. तेव्हा तिथे नागराज प्रियाला मुद्दाम टोमणा मारतो की प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार आज प्रचंड खुश आहेत. मला सांगाल का तुम्ही असं कुठे झेंडे काढून आला आहात मॅडम? म्हणजे प्रत्येक वेळेस प्लॅन करून तोंड घशी पडत असताना मग आता नक्की काय चांगले काम करून आलात, त्या कामामध्ये यश मिळवून आलात तेही आम्हाला सांगा. नागराज मुद्दाम प्रियाला टोमणे मारतो की प्रत्येक वेळेस प्लॅन करून तर तोंडावरच पडता तुम्ही, आता काहीतरी यश मिळवलेच असेल की. तेव्हा तिथे प्रिया उत्तर देते की काहीतरी पूर्ण यश मिळवूनच आले आहे मी. अर्जुनने ना सायलीसाठी प्रेमाची चिठ्ठी लिहिली होती, परंतु ती चिठ्ठी मी सायलीपर्यंत पोहोचूच दिली नाही. असं म्हणत प्रिया खूप खुश असते. तिचा आनंद ती साजरा करत असते. तर नागराज चिडतो आणि प्रियाला सांगतो की तुमच्या या लैला मजनूच्या स्टोरीत ना मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे प्रिया. खरं तर मी या गोष्टीचा विचार करतो आहे की प्रतिमा वहिनीला नक्की गायब कसं करायचं आहे. तेव्हा प्रिया चिडते आणि तिथे नागराजला म्हणते की अच्छा, म्हणजे आता याच गोष्टी ज्यावेळी मी तुम्हाला सांगते तेव्हा तर मला असं म्हणता की मी उपदेशाचे डोस पाजळते म्हणून. चिडलेली प्रिया पुढे नागराजला सांगते की त्या अर्ध्या मेंदूचा बाईचा उरलेला अर्धा मेंदू आहे ना तो कधीही ॲक्टिवेट होऊ शकतो. त्यामुळे काहीतरी प्लॅन सांगा, काहीतरी करा. तसंही त्या डुप्लिकेट गोळ्यांचा काहीच फरक पडलेला नाही आहे एवढा. तेव्हा तिथे नागराज प्रियाला उत्तर देतो की हो ग राणी, प्रत्येक वेळेस तू जे सांगतेस ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणूनच तर ऐकतो ना मी. आणि आता प्रतिमा वहिनीला गायब करायचा जो मी प्लॅन बनवला आहे ना तो तुझ्यासारखा फ्लॉप होणाऱ्यातला नाही आहे. तेव्हा प्रिया नागराजला उत्तर देते की टोमणे मारू नका, प्लॅन नक्की काय बनवलाय ते सांगा. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की डिटेल्स तर मी तुला देईनच, परंतु सर्वात आधी झोपेच्या गोळ्या कुठून तरी अरेंज कर, त्यानंतर पुढचा प्लॅन मी तुला सांगतो. नागराजने प्रतिमाला गायब करण्यासाठीचा एक चालीम प्लॅन बनवलेला असतो. तर तोचपर्यंत इकडे रविराज प्रतिमा नेमकं महिपतच्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात. प्रतिमा रविराजांना विचारते की आपण इथे का थांबलो आहोत. तेव्हा रविराज सांगतात की सकाळी मी म्हटलं होतो ना की मला माझ्या स्टुडंटला भेटायचं आहे. लिगल गोष्टी त्याला जाणून देण्यासाठी मी त्याची नेहमीच मदत करत असतो. या फाईल्स त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत ना, हवं तर तू चल माझ्यासोबत. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मी येऊन तरी काय करू ना. रविराज गाडीच्या खालती उतरणार तेव्हा प्रतिमा त्यांना विचारते की तुम्ही येईपर्यंत मी ते बाहेर पाय मोकळे करू का. तेव्हा रविराज म्हणतात की अगं त्यात विचारण्यासारखं काय आहे प्रतिमा, मी जाऊन येतो तोपर्यंत तू पाय मोकळे कर. रविराज तेथून जातात. त्याचनंतर प्रतिमा बाहेर येते
आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तर तोचपर्यंत महिपतचे गुंड घराच्या बाहेर शेकोटी पेटवत असतात. ते सांगतात की सुका कचरा जास्त घेऊन या, म्हणजे कसे आग जास्तीची पेटेल. तेव्हा प्रतिमाला थोडीशी भीती वाटत असते, कारण ज्यावेळी ती ती आग पाहते तेव्हा तिला महिपतचा चेहरा आठवत असतो की त्याच आगीच्या जळक्या लाकडाने त्याने प्रतिमाच्या चेहऱ्यावरती वार केले होते. आधीचीच प्रतिमा घाबरलेली असते, त्यात तिथे आता महिपत आलेला असतो. ज्यावेळी महिपतची गाडी तिथे येते आणि त्यावेळी महिपत गाडीच्या खालती उतरतो, त्यावेळेस प्रतिमाला तिचा घडलेला भूतकाळ आठवतो की हा तर तोच माणूस आहे ज्याने प्रतिमाचा रविराजांचा त्याचे ॲक्सिडेंट झाला होता. प्रतिमा त्या ॲक्सिडेंटमधून सुखरूप बाहेर पडली होती, परंतु त्यावेळी महिपत तिथे हजर होता. महिपत ज्यावेळी तिथे हजर होता तेव्हा प्रतिमा त्याची मदत मागत होती. तर हा तोच महिपत ज्याने प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जळक्या लाकडाने वार केले होते. तिचा चेहरा पूर्णपणे बिघडवला आहे. प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो. महिपत त्याच्या माणसांशी, त्याच्या गुंडांशी बोलण्यामध्येच व्यस्त असतो. तो ज्यावेळी बंदूक काढतो, तो त्याच्या गुंडांना ती बंदूक दाखवत असतो आणि त्यानंतर ती बंदूक ज्यावेळी तो त्याच्या खिशामध्ये ठेवत असतो, इकडे प्रतिमा प्रचंड घाबरून गेलेली असते. तिचा जीव नुसता खालतीवरती होत असतो. समोर आगीच्या ज्वाळा भडकत असतात आणि तिथेच महिपतचा चेहरा तिला दिसत असतो. तिचा 22 वर्षापूर्वी घडलेला भूतकाळ स्पष्टपणे तिच्या लक्षात आलेला असतो. ज्यावेळी प्रतिमा खालती पडते आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो, तिचा जीव गुदमरत असतो, तेव्हा तिथे आता महिपतचे जे नोकर असतात त्यांचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि प्रतिमा ज्यावेळी रस्त्यावरती कोसळलेली असते तेव्हा ते पटकन चौघेही पळत येतात. प्रतिमाजवळ येऊन ते विचारतात की ताई, काय होतंय तुम्हाला? अहो, तुम्हाला तर श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तेव्हा त्यांना प्रतिमाची काळजी वाटत असते. इतक्यातच रविराजही तिथे येतात. रविराज ज्यावेळी प्रतिमाला त्या अवस्थेत पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तेही प्रचंड घाबरून गेलेले असतात. रविराज प्रतिमाला विचारतात की काय होतंय प्रतिमा? तेव्हा प्रतिमाला काही बोलता येत नसतं. तिला श्वास घ्यायला देखील खूप त्रास होत असतो आणि प्रतिमा फक्त महिपतकडे बोट दाखवत असते. तिथे रविराज विचारतात की काय होतंय प्रतिमा? अगं सांग ना, तू तिकडे का बोट करते आहेस? काय आहे तिकडे? तू कशाला घाबरली आहेस का? रविराजांच्या प्रश्नांना सुरुवात होते. प्रतिमावरती रविराजांच्या प्रश्नांचा नुसता भडीमार चालू असतो. आता प्रतिमाने महिपतला तर पाहिला आहे. हा तोच हल्लेखोर आहे ज्याने 22 वर्षापूर्वी प्रतिमाचा चेहरा जाळला होता, हे तिच्या लक्षात आलं आहे. आता हे सत्य प्रतिमा रविराजांच्या समोर कसं उलगडेल? आणि 22 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट घडवणारा महिपत शिक्रे होता, हे जेव्हा रविराजांना समजेल तेव्हा रविराज नक्की काय ॲक्शन घेतील ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत. सायली मधुभाऊंना विचारते की ज्यावेळी मधुभाऊ वत्सला काकूंच्या प्रेमात पडले होते तेव्हा त्यांनी प्रेमाची कबुली कशी दिली होती. तेव्हा मधुभाऊ सायलीला सांगतात की माझ्या प्रेमाची कबुली देताना वत्सलासाठी मी एक छानसं गाणं गायलं होतं आणि त्या शब्दातून तिला जाणवलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय. तेव्हा सायलीला खूप मोठी हिंट मिळालेली असते. सायली त्याचनंतर अर्जुनकडे जाते आणि ज्यावेळी रूममध्ये असते तेव्हा सायली तिथे अर्जुनला म्हणते की मी ना मराठी गाणी गाणार आणि त्या गाण्यांचे अर्थ तुम्हाला मला सांगायचे आहेत. सायली ज्यावेळी एक सुंदरचं गाणं गुणगुणत असते, गात असते, तेव्हा अर्जुन सायलीच्या त्या गाण्यांमध्ये हरवूनच जातो. गाणं संपल्यानंतर सायली त्याला विचारते की तुमच्या लक्षात आला का अर्थ?